आपल्या देशात नव्हे तर परदेशामध्ये साजरी केली जाते. त्यांचा आदर्श घेऊन आपल्या न शिकलेल्या लोकांनी, त्यांचा आदर्श घेऊन खूप शिकलेले लोक नव्हते, त्यांनी आंबेडकरी चळवळ इथपर्यंत आणली. मी ते लहानपणापासून आंबेडकरी चळवळ पाहतो. आजही माझ्या घरासमोर पंचशीलचा झेंडा आहे. त्यावेळी काही विहार बांधण्याची आपल्या लोकांची तेवढी ताकद नव्हती, पण ते टिकून आले दीक्षा घेऊन शपथमध्ये. आणि प्रत्येकाने आपापल्या जे लोक गेले होते त्यांनी आपल्या घरासमोर एक पंचशीलचा झेंडा. माझ्या घरासमोर आजही आहे, फक्त आता तो सिमेंटचा. त्यावेळी तो जसा होता तसा केला. माझी आई त्याचं सारवण करत होती, आधी आहे माझ्या घरासमोर. आणि सर्व आंबेडकरी चळवळी मी माझ्या लहानपणापासून माझ्या घरासमोरच पाहिले. माझ्या घरासमोरच आंदोलन व्हायचं. 64 सत्याग्रह सुद्धा मी माझ्या घरासमोर जे मोर्चे निघायचे भूमिनाथच्या सत्याग्रहाचे, ते पहिल्यांदा आजूबाजूच्या गावाचे लोक यायचे आणि सर्व प्रार्थना वगैरे करायचे आणि मग त्या आंदोलनामध्ये जायचे. म्हणून असं लोक म्हणतात की जेव्हा आंबेडकरांची चळवळ की जेव्हा लोक गरीब होते तेव्हा चळवळ श्रीमंत होती. 4 आणे 5 आणे आणि माहीत आहे ना थोडा त्या काळात अशीच वर्गणी करत होते. आता खूप पैसे आहे, तर त्यावेळी नव्हते. ते वर्गणी गोळा करून ते चळवळीला श्रीमंत करत होते. आता आपण श्रीमंत झालो पण चळवळ गरीब झाली. म्हणजे त्यावेळीची आंदोलनं, बहुजनाच्या कल्याणाची आंदोलनं, अधिकार प्राप्तीची आंदोलनं ज्या प्रमाणात ते लोक पुढे नेत होते त्या प्रमाणामध्ये आपण शिकलेले लोक देतो किंवा नाही हा महत्वाचा प्रश्न आहे. बाबासाहेब आंबेडकर केवळ वाचून आपल्याला कळत नाही, त्याची चिकित्सा करावी लागते की असं का म्हटलं असं, बाबासाहेब असे का बोलले असं, त्याची चिकित्सा करावी लागते. बाबासाहेबांवर विद्वत्ता होती, त्यांच्याजवळ अनुभव सिद्धता होती, त्यांच्याजवळ तर्कशक्ती होती, त्यांच्याजवळ विवेक शक्ती होती, स्ट्रॅटेजी पण होती, दुःसद्धीपणा पण होता. हे सर्व गुण बाबासाहेब आंबेडकरांना, म्हणून तर त्यांना अष्टपैलू म्हणतात. हे सर्व गुण बाबासाहेब आंबेडकर ते विचार करतो की हे असं का झालं. महिला खूप पुढे आहे, महिला त्याविषयी त्यांना खूप काढून वाटते की आपल्या महिला खूप कष्ट करतात, त्याच्या कष्टातून आपली चळवळ होती. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा असेंब्लीमध्ये होते मुंबई प्रांताच्या, ते निवडून आले हा भाग वेगळा, त्याच्या आधी पण नॉमिनेटेड ते एमएलए झाले होते मुंबई प्रांताला. डिसेंबर 26 मध्ये त्यांना नॉमिनेट केलं. लगेच 18 फेब्रुवारीला 27ला त्यांचा शपथविधी झाला आणि 24 फेब्रुवारीला पहिलं अंदाज पत्रकावर भाषण केलं बाबासाहेब. 8 दिवसात अंदाज अर्थतज्ञच होते आणि मग देशाची त्यांनी स्थिती मांडली आणि आम्ही तुझावं याचं वर्णन. पुढे त्यांनी 1937 मध्ये स्वतंत्र मजूर पक्ष आणला. तुम्ही चिकित्सा करा. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्टेटची चिकित्सा केली जाते. ते नाव अमेरिकेत होते. ते जवळपास 1913 ते 1917 पर्यंत कोलंबिया विद्यापीठात होते. त्यांनी त्या ठिकाणी अभ्यास केला. सयाजीरावांनी स्कॉलरशिप दिली, त्या स्कॉलरशिपच्या फळावर गेले. काही लोक लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला गेले, काही लोक कोलंबिया विद्यापीठात. श्रीमंत लोक त्यांनी पैसे डबळावले, काही लोक स्कॉलरशिपवर गेले. पंजाबराव देशमुख आपली शेती विकून गेले. तिसरं जग ज्याला आपण म्हणतो थर्ड वर्ल्ड. थर्ड वर्ल्ड म्हणजे आशिया आणि आफ्रिका खंडातील स्वातंत्र्य मागणारे देश. या देशात जे श्रीमंत लोक
स्वतःच्या बराबरच्या शिक्षणाला आई वडिलांच्या पैशाने ते होते. आपल्या इथे खूप बॅरिस्टर रामराव देशमुख आजे त्याच्या नावानं बॅरिस्टर चिंके सातारगाव जवळ आहे. कुणाचं गाव आहे इकडे गाव ते बॅरिस्टर आजनगाव असं काहीतरी गाव आहे. बाबरे होते बॅरिस्टर पंजाबराव देशमुख. रानडे होते लंडन स्कूल ऑफ लॉ डिपार्टमेंटला. गोखले होते. हे सर्व लोक ते तिथं पाहत होते की या देशातल्या संसदीय लोकशाहीच्या संकल्पना, महिलांचं स्वातंत्र्य, त्या ठिकाणी असलेलं महिलांचं स्वातंत्र्य, अभिव्यक्त होण्याचं स्वातंत्र्य, आणि मग आपल्या देशाचे आपला देश या ठिकाणी जी व्यवस्था आहे की आपल्या देशात का नाही, या संकल्पना आपल्या देशामध्ये का नाही याचे विचार. बाबासाहेब आंबेडकर सुधारक नव्हते. बाबासाहेब आंबेडकर हे क्रांतिकारक. सुधारकामध्ये आणि क्रांतिकारकामध्ये फरक असतो. सुधारक हे बोल एवढे पण असतात माझ्यासारखे, म्हणजे कृतीप्रवण नसतात. गोखले होते, रानडे होते. रानडे खूप बोलायचे सुधारणाची, तू सुधार. ते काही कमी होते असं नाही. रामजी सोबत त्यांची चांगली मैत्री होती, म्हणजे वाईट होते असं नाही, त्या अर्थ नाही घ्या. नाही गोष्टी रानडे रामजीचे होते. पहिला जे आपले वर्तमानपत्र काढलं पिठार विध्वंसक वलंकर बाबांनी, त्यांचे पण सुटले. तर ते टिकून आल्यावर त्यांनी प्रारंभ काय केला की विधवा ज्या लोक आहेत त्यांचे विवाह झाले पाहिजे, पुनर्विवाह झाले पाहिजे, बालविवाह बंद झाले पाहिजे असे ते बोलायचे, कृती करायचे नाही. त्यांची पत्नी जेव्हा मारली रानडेची, तेव्हा महात्मा फुले असं म्हणाले की आता संजय तुम्ही खूप माईकवर बोलत राहता, भाषण करता, आता तुम्हाला संधी आहे एखाद्या व्यक्तीची पुनर्विवाह करा. ते फुल्यांना म्हणाले की माझे वडील काय म्हणणार. त्यांनी 11 वर्षाच्या मुलीशी लग्न केलं. सुधार म्हणजे क्रांतिकारकामधला सुधारकामधला त्यांची बहीण पण विधवा झाली. महात्मा फुले म्हणजे आता तरी संधी आहे. तर फुलेचे समकालीन महात्मा तेव्हा सुद्धा माझे वडील काय म्हणते, तिचं तारुण्य तसंच जळू दिलं तर तिचा पुनर्विवाह करू दिला. म्हणून सुधारकामधला आणि क्रांतिकारकामधला फरक आहे. बुद्ध कबीराची पूजा करतात, स्मरण करतात, फुलेंचं स्मरण करतात, बुद्धाचं स्मरण करतात, त्यांना मुजरा करतात आणि त्याच्या पुढे निघून जातात. त्यांचं क्रांतिकारकत्व हे काही आक्रस्ताळेपणाचं नव्हतं. एखादी क्रांतिकारकाचं ते आक्रस्ताळेपणाची क्रांती नव्हती. बाबासाहेब आंबेडकर त्यांना हे माहित होतं कोणते विचार उद्ध्वस्त करायचे आहे आणि कोणत्या नव्या विचाराची इमारत उभी करायची आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहित होतं. म्हणून तर नुसत्या 5 प्रतिज्ञा सोडून 17 प्रतिज्ञा त्यांना जोडल्या. 22 प्रतिज्ञा काय का जोडा लागल्या? बुद्धाने तर 5च होत्या. त्यांना माहित होतं क्रांती करायची असेल, आपल्या लोकांना याच्यातून या मानसिकतेतून हजारो वर्षाच्या गुलामीच्या मानसिकतेतून त्यांना जर बाहेर काढायचं असेल तर हे पुन्हा आवश्यक आहे. बुद्धाच्या वेळेस तेवढं आवश्यक होतं, आता जास्तीच आवश्यक आहे. म्हणून पहिल्यांदा म्हटलं की मी ब्रह्मा विष्णू वगैरे महेश वगैरे यांना मी म्हणणार नाही. इथूनच त्यांनी सुरुवात केली. 5 आहे बुद्धाचे, तर 17 त्यांनी ऍड केलं. त्यालाच क्रांतिकारक ते चिकित्सा. एखादा प्रश्न आला
शिकून आले अमेरिकेहून. अमेरिकेत सुद्धा गुलामी होती, ते निग्रोची गुलामी होती. बाळासाहेब आंबेडकरचा विचार करते मोठ्या आंदोलन सुरू. बाळासाहेब आंबेडकर त्या काळात तिथं कोलंबिया विद्यापीठात होते, तेव्हा निग्रोच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक स्वातंत्र्याच्या चळवळी सुरू होत्या. त्या ठिकाणी जी वर्तमानपत्र यायची ते बाळासाहेब वाचत होते आणि मग आपल्या देशाकडे पाहत होते. आपली पण गुलामगिरी आहे, पण आपली याच्यापेक्षा भयानक आहे. निग्रो वाज द टचेबल. निग्रो गुलाम होते पण टचेबल होते, स्पर्श करता येत होते. पण आपल्या देशातला आपला समाज हा अनटचेबल आहे, नुसता गुलाम नाही, त्याला स्पर्श सुद्धा होत नाही, त्याला रस्त्यावर पण चालता येत नाही. केरळमध्ये त्रावणकोर संस्थान होतं, तिथं महिलांना टॉपर झालं आहे. टॉप घालायचा आणि अस्पृश्य महिलांनी. त्या बिचारा काय त्याच्यावर अन्याय होत होता. ते नंबूद्री ब्राह्मण टिकून आला की त्या बिचारा अजून त्या ठेवत होत्या. तिथं पण एका महिलेनं मोठा संघर्ष केला. नांगेली नावाची ती याच्यावर आपण बंड केला. त्रावणकोर आता केरळमध्ये ते त्रावणकोर हे सर्व बाबासाहेब तिथं पाहत होते आणि मग त्यांना वाटलं की आपल्या इथं कृषी रेव्होल्युशन पाहिजे. आता निग्रोला निग्रो म्हणता येत नाही, जसं आपल्याला दलित म्हणता येत नाही कायद्याने. सुप्रीम कोर्ट नाही का दलित ना, तसा त्या निग्रोला निग्रो म्हणता येत नाही. पहिल्यांदा काय म्हणायचे यू ब्लॅक, मग निग्रो. आता कायद्यात त्यांना आफ्रो अमेरिकन म्हणावं लागतं, कारण आफ्रिकेतून आणलेले गुलाम आहेत, विकत घेतले. आणि ते विकत घेतलेले गुलाम जे आहे ना, बाजारात कसं आपण घरात जातो तसं भाग असलेला आहे. मग एखाद्या जमीनदाराला जर त्यांचं कुटुंब आहे, मुलगी आहे, पत्नी आहे, मुलगा आहे, तर ज्याला माणूस लागेल तो माणूस घेऊन जायचा, कुटुंब आहे. मी अशी त्या ठिकाणची स्थिती. पण बाळासाहेब आपल्या देशाकडे पाहतो की आणि म्हणून ते त्यांचे जे गुरु होते शहीद ते पण त्या चळवळीशी दिसले. आणि म्हणून बाळासाहेब इकडे आल्यानंतर की आपण काहीतरी आता आपल्या देशात केलं पाहिजे. आणि ते ठरवून बाळासाहेब आंबेडकरांनी नोकरी केली नाही की आपल्याला नोकरी करायची नाही. म्हणजे जेव्हा ते आले 1917ला 1 वर्ष नोकरी नाही. बाळासाहेब आंबेडकरांना शिकून आलेला एवढा माणूस ट्युशन घेतला. म्हणजे मित्रांनी दिला, मग भरलेला 500 मित्र द्यायचा. आणि मग ते सिडनॅक कॉलेजला प्रोफेसर लागले. पॉलिटिकल इकॉनॉमिक्स शिकवायचे बाळासाहेब आंबेडकर, खूप सुंदर शिकवायचे. म्हणजे मुंबईतल्या इतर महाविद्यालयाची जी लोक आहेत ना, ते पण बाबासाहेबांचं लेक्चर ऐकायला येत होते. एवढे प्रसिद्ध बाबासाहेब आंबेडकर झाले होते. आणि त्याच वेळी इंग्रजांनी जाहीर केलं की पुन्हा आम्ही राजकीय प्रतिनिधित्व देणार आहोत. 1909च्या कायद्याने जे तुम्हाला स्वातंत्र्याचा एक हप्ता दिलेला आहे, त्याच्यानंतर आता सुद्धा अधिक आम्ही अधिकार देणार आहोत. आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरला वाटलं की आपण पण मागितले पाहिजे अधिकार. आम्ही जरी अनटचेबल असलो, तिथून बाबासाहेबांना की आम्ही स्वतंत्र आहोत, आम्ही हिंदूचा भाग नाही, आम्ही हिंदू नाही, हे आखलेली कॅटेगरी मुत्सद्दीपणा. काय 1909च्या कायद्यानं कोणाला रिझर्वेशन मिळालं? शिखांना आणि मुसलमान. आपण जर हिंदूचा भाग राहिलो तर काय मिळणार नाही. म्हणून त्यांनी स्ट्रॅटेजी आणली की वी आर नॉट हिंदू,
वी आर सेपरेट. हिंदूचा आम्ही पार्ट नाही, हिंदूचा भाग नाही. हिंदू धर्म असणार तर आम्ही समाजांतर्गत नाही. त्याच्यासाठी जी रणनीती आणि डावपे टाकले त्यासाठी मंदिर करायचं. म्हणजे मंदिराचा प्रवेशाचा सत्याग्रह करायचा आणि ते येऊन देत नव्हते. मग त्याच्या बातम्या येत होत्या. बाबासाहेब त्याच्यावर लेख द्या ही ठीक आहे. त्यांना सांगायचे का आम्ही सांगतो ना आम्ही हिंदू नाही, मग हे हिंदूचं मंदिर आम्हाला हे जाऊ देत नाही. हीच त्याची हा मुसलतीपणा हे बाबासाहेब आंबेडकरांनी आखली. म्हणून तुमचे आमदार आहे शेवटपर्यंत टाकले. गांधीचा संघर्ष खूप नाही सांगतो. गांधीचा मोठा संघर्ष बाबासाहेबांसोबत झाला. त्याची चिकित्सा केली आहे. गोलमेज परिषदेमध्ये गेले. पहिल्या गोलमेज परिषदेने बाबासाहेब आंबेडकर काँग्रेस गेलं नव्हतं, बहिष्कार टाकला. तिथं सयाजीराव होते, नारायण मल्हार जोशी होते. नारायण मल्हार जोशी बाबासाहेब आंबेडकर 7व्या आठवड्यात शिकवलं होते कीर्तनला. नाव जोशी तुझं प्रसंग आहे ना, तुम्ही मला टीचर लोक शिकवत राहता. टीचर लोक पर्टिक्युलरली विद्यार्थ्यांना शिकवता की त्यांच्या एका गुरुनं एडमिशन स्कूलमध्ये एक प्रमेय दिलं सोडवायला आणि दुसऱ्या दिवशी विचारलं कोणा सॉल्व केला, कोणाच हातवर नाही केला. हे रक्ताचे बोलत दूर बसले. भीमराव आंबेडकर, जीवन आंबेडकर दूर बसले. त्यांनी हात वर केला. गुरु म्हणून तुला येते म्हणजे हो येईल बऱ्याच हे त्याचे ब्लॅकबोर्ड जर जायला लागले त्याचे उच्च विद्यार्थी ओरडले सर आपले डबे या ब्लॅकबोर्डच्या नाव ते काय होते विटाळती ते नारायण बोलला. ते पण सुंदर भाषण बाबासाहेब. 2 लोकांनी त्यांना बोलावलं. तिथं गोलमेज परिषदेतलं भाषण ऐकलं. एक सयाजीराव गायकवाडांनी पार्टी दिली. ते नाचत होते. सयाजीराव गंभीर होते. भाषण ऐकल्यावर त्या इंग्रजांना चूप केलं. गोलमेज परिषदेमध्ये सर्वांवर प्रभाव पाडला. शांतपणे सर्व लोक ऐकत होते. मॅकडोनाल्ड ऐकत होता, पंतप्रधान ऐकत होता, त्यांचे सारे सचिव ऐकत होते आणि हे सारे राजे पण ऐकत होते. संध्याकाळी सयाजीरावनं बोलावलं. विचार होते त्यांचे प्रधान राजेसाहेब तुम्ही तर खूप गंभीर आहात का नातून राहिले म्हणजे नातून राहिले तुम्ही आज आनंदी का आहे एवढे. तुम्हाला काय समजू त्यांना पार्टीला बोलावलं मी भीमरावला आणि ज्याला मी स्कॉलरशिप दिले त्या मुलानं गोलमेज परिषद बांधून सगळा शूट केला. तिथं पार्टी तिथं नारायण मल्हार जोशी पण होते. ते लेबरचे प्रतिनिधी होते. नारायण मल्हार जोशी पुढे खूप मोठे झाले. इंटरचे मोठे नेते झाले. बाबासाहेबांचा त्यांचा संपर्क लेबर मिनिस्टर होईपर्यंत राहिला. बाबासाहेबांचे फॉर द स्पीच इंटेलेक्च्युअल स्पीच ऑफ डॉक्टर आंबेडकर त्याची इंग्लंडमध्ये व्हावा आणि सर्व आणि मग दुसऱ्या दिवशी राजांना बोलावलं. बाबासाहेब लिहितात एक मला राजांना बोलावलं इंग्लंडच्या. बोला बिहार आंबेडकर लोकांना एवढं इंटेलेक्च्युअल भाषण करणार कोण आहे असं त्यांनी बरेच लोक बोलावलं. बाबासाहेब गेले. बाबासाहेब म्हणतात की मला असं वाटतं की आता राजा काय आपल्याला विचारले एकदम इंग्लंडचा राजा आपण कुठून आलो आपल्या तर राजा अंगणातून भरण्या करून देतो. आपले राजे 521 होते ना. आपल्या देशात 521 राजे होते. एकच भारत नव्हता आपला. एका देशात 3 भारत. एक इंग्रजांचा भारत, एक राजांचा भारत
आणि आपला देश कुटांचा भाग, याला काही अधिकार नाही, ते गुलामी असणार, ते जेवढं देतील तेवढंच खा, तुकडे मागून खा, अशीच होती. बाळासाहेबांनी खूप संघर्ष केला. बाबासाहेब म्हणतात की मी जेव्हा सांगत होतो आपल्या देशात, त्यांनीच विचारलं मला की काय म्हणते मग तुमच्या समाजाची स्थिती. मी सांगायला लागलो तर आमच्या समाजाला रस्त्यावर चालता येत नाही, आमच्या समाजाला कोणते कमाई करता येत नाही, अर्थार्जनाचे अधिकार नाही, नोकरी कोणी देत नाही, त्यांची गुलामी करा. 43 कामं दिले बाबासाहेब आंबेडकरांनी. आपले लोक काय करतात, कोणाच्या घरी मृत्यू झाला त्याला सांगावा घेऊन जाते गावाला, नवरीला तसं तिच्या समोर समोर राहत, मामलेदार आला तो घोड्यावर बसला, हाताला आपला पुढे त्याचं दप्तर घेऊन फार कुटुंब त्यांच्या सेवेचा. अशी गुलामी बाबासाहेब म्हणतात. हे मी जेव्हा सांगत होतो, महिलांची त्यांच्यावर गुलामी, सर्वच महिलांची. मी डाऊट पडल, प्रत्येक महिला आपल्या देशातली गुलाम होती. कोणाला जे दिलं नाही ते बाबासाहेबांनी या देशातला महिला. एवढी सर्व स्थिती सांगितलं. बाबासाहेब म्हणतात मी सांगत होतो किंवा असं पण ह्युमॅनिटीचा एवढा अपमान होऊ शकतो, अशी पण माणसं जगू शकतात, याला राजा थरथर खावं. बशीर देवा काय किती सुंदर पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. पण दुसऱ्या गोष्टीत परिषदेला बाबासाहेब गेले, गांधी पण होते, तिला पण खूप सुंदर भाषण केलं. त्याच्या आधी ते भेटलेच होते त्यांना. ऐकून तो किस्सा माहित आहे तुम्हाला, म्हणजे भेटीत बोलावलं होतं. तो पहिल्या भेटीपर्यंत गांधीला माहीतच नव्हतं की आंबेडकर शेड्यूल कास्ट आहे. त्याला सावरकर आहे, आगरकर आहे असे नाव, तसा आंबेडकर एखादा बामण करून राहिला या लोकांसाठी काही का की त्याच्या पीए न लिहिलाय. महादेवबाई देसाईची डायरी आहे, पीए होते महादेवबाई देसाई, ते तिथंच होते भेटी त्यावेळी. हे फार डिस्कशन झालं. महादेवबाई देसाई गांधीजी म्हणतात हा सावरकर आगरकर वेगळा दिसतो. महादेवबाई देसाई गांधीजी तो त्या समाजात जन्मला आहे, त्याच्यावर त्याच्या वेदना मोठ्या आहे आणि त्याच्याबद्दल विद्रोह पण मोठा आहे, बंड पण मोठा आहे. मग गेले ते गांधीजी गेले त्या बरोबर दुसऱ्या बरोबर तिथे सुंदर भाषण बाबासाहेबांनी केलं. बाबासाहेबांसारखं सडेतोड विद्वत्तापूर्ण भाषण, चिकित्सक पद्धतीचं भाषण. त्या ठिकाणी ते लेख लिहित होते, त्या ठिकाणी बातम्या देत होते, लेख लिहित होते. आमची स्थिती कशी आहे इथे येत होते. आपण त्याचे मराठी वर्तमानपत्र पाहतो, मग मराठी इकडे गव्हर्नरला समजत होती का? जे वर्तमानपत्रात बाबासाहेब लिहायचे त्याचं ते इंग्रजीकरण करायचे, गव्हर्नरला सांगायचे आमची स्थिती काय, आणि त्यांना इंग्रजी समजे ना गव्हर्नरला. आणि गांधी ऐकत होते. गांधीला ब्रिटिश अधिकाऱ्यानं म्हटलं की आता हे एवढे बोलले बाबासाहेब आंबेडकर, तुम्ही बोला काय? गांधी म्हणे ते माझ्या तोंडावर थुंकले. हे वाक्य गांधीजी म्हणाले बाबासाहेब आंबेडकरांवर माझ्या गालावर थुंकले, तरी ते काही म्हणणार नाही. एवढे अन्याय हेतून आमच्या हिंदूंनी या लोकांवर केलेले आहे. तो विचारतो राजकीय प्रतिनिधित्वाचा तो संघर्ष जो साऊथ करो समोर बाबासाहेब आंबेडकर त्याला तात्विक अधिष्ठान देण्यासाठी होते. आणि म्हणून तो पुन्हा पॅकला निव्वळ निगेटिव्ह अर्थानं पाहायचं नाही, त्याची चिकित्सा करा. बाबासाहेब आंबेडकरला प्रश्न विचारला पत्रकारांनी आणि लोकांनी, तेव्हा जनता वर्तमानपत्र होतं. बाबासाहेब त्या लिहिलाय
गांधीजी उपोषण करून राहिले ना, तुमच्या अधिकार हुलकावणी असं नाही, चौकटीला पण दिलं हुलकावणी आहे. चिकित्सा प्रत्येक गोष्टीची असं का म्हटलं पुन्हा करा. तुम्हाला सामाजिक न्यायाची प्रतिष्ठापना करणारा या देशातला प्रारंभ बिंदू आहे. तोपर्यंत तुम्हाला काही मिळालं त्याच्यामुळे मिळालं, त्याच्यामुळे तुम्हाला प्रतिनिधित्व मिळालं. त्या करारावर 1935 चा कायदा, 35च्या कायद्याने तुम्हाला येईल आमदार मिळाले. आता सांगितलं तो म्हणजे नॉमिनेटेड होते, 1-2 लोक करायचे. आपल्या इथे होते 2 आमदार, म्हणजे तिकडे टाकाची गवळी होते आणि तिकडे कालीचरण नंदा गोळे नॉमिनेटेड, म्हणजे गव्हर्नरला नॉमिनेशन केलेले होते सोबत. आणि त्याच्यामुळं 1935च्या कायद्यावर जशी स्वाक्षरी झाली ते ऑगस्ट 35 मध्ये झाली. म्हणजे खोल जाऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या ऍक्टिव्हिटीचा विचार केला पाहिजे. वाचायचं पुढे जायचं, काय त्याची पार्श्वभूमी असली पाहिजे, काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे, काय डिप्लोमसी असली पाहिजे. जेव्हा बाबासाहेबांना वाटलं की आता तो पार्लमेंट मध्ये कायदा होणार आहे, का सोयी झाली होती आणि 1935 चा कायदा आहे ना, आणि त्यांना आपल्याला आता प्रतिनिधित्व मिळणार. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली, जेवलेला आहे चिकित्सा करा, चिंतन करा की तेव्हाच का केली. त्यांना प्रूव्ह करायचं होतं की वी आर सेपरेट. जसं मुसलमानांना प्रतिनिधित्व दिलं, जसं शिखांना दिलं, आम्ही त्यांच्यासारखेच मायनॉरिटीज आहोत, आमचा धर्म अलग आहे, आम्ही त्यांच्या हिंदूंचा भाग नाही. आणि म्हणून आम्हाला स्वतंत्र, आम्हाला मतदारसंघ द्या प्रत्येक प्रांतामध्ये. इट वॉज एस्टॅब्लिश की हे सेपरेट आहे, केलं नाही बाबासाहेब, पण केलं. असा तो सर्व प्रवास बाबासाहेब आंबेडकर. आणि मग 37 मध्ये जे स्वतंत्र मजूर पक्ष एस्टॅब्लिश केला, तर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख अमरावतीत लिमिटेड मताधिकार, म्हणजे जे टॅक्सपेअर असतील त्यांना मताचा अधिकार, जमीनदार असतील त्यांना मताचा अधिकार, जे शिकलेले लोक असतील त्यांनाच मताधिकार. आणि म्हणून स्त्रीला काही पण मिळालं स्त्री मतदारसंघात, म्हणजे अकोला अमरावती स्त्री मतदारसंघ होता, त्याच्यातून सध्या उभ्या. बॅरिस्टर रामराव, बॅरिस्टर पंजाब पराभूत झाले 4 मतांना, लिमिटेड. कोण निवडून आलं? गणेश देशमुख, असायचे गणेशराव देशमुख. लोक हरवले. 37च्या इलेक्शन मध्ये बॅरिस्टर होऊन आलेला, तो बॅरिस्टर होऊन निवडून नाही आला आणि हा धोतरवाद निवडून आला. म्हणजे असं आश्रय देशमुख, गणेशराव देशमुख. मी त्याच्या नातूला भेटलो, काय असं तुमच्या डॉक्युमेंट तुझ्या आजोबा पंजोबा ते मला देशमुखला म्हटलं, त्याला सांगितलं मला मी तर त्यांचा नाही दिलं त्यांचं काही. आपले तसंच म्हणजे आपल्या बुद्ध धर्माचे खूप पंथ होत गेले, तसं आपल्या रिपब्लिकन पार्टी केले. ते म्हणाले हे दादासाहेब उत्पत्ती वगैरे हे जे होते ना बीसी काढले, दादासाहेब काय पडाले हे धोत्रे चालवणार आहे का बाबासाहेब विचारलो. दादासाहेब काय कधी त्यांनी हे पुढे आहे तिथले पुढे हे चालवणार आहे. असा तो संघर्ष बाबासाहेबांचा आहे. आणि मग बाबासाहेब आंबेडकर तिकडे इंग्रजांच्या मंत्रिमंडळात गेले 42 मध्ये. एकदा ते धनबादला गेले.
कोलमाईमध्ये कोळशाच्या खाली 400 मीटर स्वतः उतरले आणि 42 मध्ये तिथं त्यांनी महिलांना डिसेंबर 1943 ला गेले. 400 मीटर महिला डोक्यावर ते सर्व कोळशाच्या जे ओझं घेऊन निघाल्या त्यात बरोबर होत्या. त्यांना बोलावलं सुपरवायझरला, तुम्हाला ह्युमॅनिटी आहे की नाही, माणुसकी आहे किंवा नाही. बाबासाहेब आंबेडकर हळहळले, पण नुसते हळहळले नाही. क्रांतिकारक नुसते हळहळत नसतात, ते कृतीप्रवण होतात. क्रांतिकारक हळहळत असतात. महात्मा फुलेंच्या वेळेस माहीत आहे ना, सदाशिव गोंडे त्यांचे मित्र होते. महात्मा फुलेचे ब्राह्मण मित्र, जसं समाधान परांजपे होते तसे. ते शेवटपर्यंत बाबासाहेब सोबत होते, फुल्यांसोबत होते. परांजपे त्याच्या लग्नाला हाकून दिला हा भाग आहे, पण ते चिकित्सा करते. म्हणजे त्याचं लग्न होतं, मित्र नसल्यामुळे रमणच्या पुढे जाणार ना, आता इथे राहतात. म्हणजे मित्र पुढे मागणार त्यावेळी घोड्याच्या पुढेच होते. सकारात परंजच्या फुले वगैरे मित्र. मग एक ब्राह्मणाला पट मी सुद्धा आमच्या रस्त्यांचं एकदम समोर खाटून मग चिंतन करायला लागले ना. चिंतन केल्यास किती प्रमाण झाले. हळद नाही, मोठी लोक क्रांतिकारक हळद नसतात. म्हणजे असे असे प्रसंग म्हणजे हळवण झाले नसतात. सदाशिव गोंडे त्याचा मित्र होता, ते नगरला होता मध्ये. त्याची पत्नी थोडी तिथं सावित्रीबाई हे गेले. तिथूनच प्रेरणा घेणाऱ्या मुलींना शाळा काढली पाहिजे. कारण तिथं अमेरिकन मिशनऱ्यांची एक शाळा होती मुली. तिथं सदाशिव गोंडे आणि त्यांची पत्नी घेऊन गेली. तिथं पाहायला त्यांच्या डोक्यात एक काशीबाई नावाची ब्राह्मणी होती विडो. ती यांचे मित्र सदाशिव गोंडे यांच्या घरी काम करतो. बाजूच्या एका शास्त्र्यानं तिला फसवलं, ती बरोबर झाली. तिनं खूप प्रयत्न केले पण ते सक्सेस नाही झालं. शेवटी बाळ झालं. तिला म्हटलं या पुण्यात काय होतं. तिने किचन मधून स्वयंपाकाला चाकू आणला, त्याचा गळा कापला, ते गिरीचा सदाशिव गोंडे त्याच्या परिसरात 1863 ची गोष्ट आहे. पोलिसांनी खटला चालवला, प्रेतवर आल्यामुळं कृत्यला कुणाचा खटला चालला. काशीबाई, 2 काशीबाई फुल्यांच्या जीवनात. ही पहिली सांगून झाली, पुढची नंतर आली यशवंताची. ती 1874 झाली. तिला कायम राहील शिक्षण. जन्मठेप झाली. लोक हळहळले, समाज हळहळला. फुले आणि सावित्रीबाई हळहळले. ते घरी आले, काय केलं पाहिजे. त्यांनी बाल हत्या प्रतिबंधक गृह याची स्थापना केली. स्वतःच्या घरावर नाही आलं, पुण्याच्या चौकात की जे जे असे असतील त्यांनी आमच्याकडे यायचं. बाळंतपण 35 ब्राह्मण लेडीज, 35 ब्राह्मण विडो अशा आल्या. त्या सर्वांची बाळंतपण सावित्रीबाईंनी सतायले बाबा 35 महिने. आता तर सुरेच नाही करतो. 35 बाळ. त्यांच्यासाठी आई पण झाली, त्यांच्यासाठी ते दाई पण कर्तृत्व करणार. बाळासाहेब त्याच्या त्या परंपरेचे होते. बुद्ध तर राजा होते ना. काय ऐश्वर, उन्हाळ्याचा वेगळा मान, पावसाळ्याचा किती ऐश्वर होतं. जगाचं दुःख पाहून, वेदना पाहून राजाचा राजपुत्र घराबाहेर निघाला. त्यासाठी मला दुःखावर काहीतरी शोधायचं आहे. कर्तृत्ववान जे लोक असतात ते बाहेर निघतात. बाबासाहेबांनी म्हटलं असतं की मला न्याय दिसवायचा झाले असते, सुप्रीम कोर्टात गेले असते ना. तर ते म्हणाले नाही, मला माझ्या समाजासाठी काम करायचं. जेव्हा ते बँकर होणार ना, त्यांना खटलाच नाही. ते कोणी केळुसकर गुरुजी आहे ना, 3-3 तास अरे बँकर होणारा भीमराव
त्यावेळेस भारत कोणाचे होते स्पृश्यांचे, वकिली कोणाच्या होत्या स्पृश्यांची. आता आपल्याच पण भांडण होता त्या काळात. आपल्याला काही करून भांडण होण्याचा प्रश्न होता ना, मग कोर्टात जाण्याचा प्रश्न होता आपल्या लोकांचा. मग ज्यांच्यावर सोबत ते भांडत होते त्यांच्या स्पृश्यांवर अवलंबून असणारी खूप दिवस पण दिलीच नाही. ते केळुसकर म्हणजे त्याने बुद्धाचं चरित्र दिलं होतं. एक लक्षात घ्या, कोणताही माणूस लिहितो ना तो काही एक चरित्र वाचून हे करत नाही. कृष्णाजी केळुसकरांनी रोमेशचंद्र दत्त हिस्टोरियन होते. त्यांनी द एन्शियंट सिव्हिलायझेशन ऑफ इंडिया हा ग्रंथ वाचला. त्याच्यात बुद्धाचा तो राजगुरू सोडून गेलेला प्रसंग होता. फरक नाही, राजाचा पोरगा सोडून जातो. आता तर घरातून निघत नाही मुलं श्रीमंताचे भांडतात. तो प्रसंग आवडला. त्यांनी 18 पुस्तक वाचले कृष्णाजी केळुसकरनं. एशियाटिक लायब्ररी पाहिला, मुंबईचे म्हणजे पहा, ऐतिहासिक लायब्ररी आहे, ज्ञानाचं भंडार आहे. पिक्चर मध्ये पण दाखवते काय हिरो लोक त्या पाहायला दाखवतात. हिरो म्हणजे तुम्ही जर पेशंट त्याच्यानंतर ते पुस्तक लिहिलं, ते बुद्धाचं चरित्र पुस्तक लिहिलं. ते म्हणतो हा भीमराव बॅरिस्टर उडाला इंग्लंडहून, त्याला पटला द्या. कोण लिहिलं त्याच्यावर पटला? ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण शुद्ध भाषेत ते ब्राह्मण लोक. तुला ॲडव्होकेट फर्नांडिस म्हणजे एक ब्राह्मण वकील पकडला, बाळकृष्ण गोळक. त्याला आहे ना पिटिशन तयार करताय, कागदपत्र तयार, युक्तिवाद नाही करताय. गावला आता काय आपली वकील साहेब घेतो गोळक केळुसकरला दिसला, विरोध आला. नाही हा भीमराव आला आंबेडकर त्याच्याबरोबर तू वकिली कर. तो रीट पिटला बाबासाहेब युक्तिवाद. काय सुंदर युक्तिवाद करून बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक खटले जिंकल्यानंतर आपले प्रश्न मांडले, सर्वांचे प्रश्न मांडले. तर असा तो बाबासाहेब आंबेडकरांचा प्रवास आहे. 46 नंतरचा बाबासाहेब अजून तुम्ही वाचला पाहिजे. तुम्हाला 46 नंतरचा बाबासाहेब आंबेडकरांची स्ट्रॅटेजी कळलीच नाही. कोणत्या वेळी तुम्ही जायला पाहिजे. जेव्हा इंग्रजांनी पण धोका दिला तेव्हा भेटायला गेले ते इंग्लंडमध्ये. चर्चिल सोबत 2 तास भेट झाली. ते बॅरिस्टर ॲटली आला तिथे, पंतप्रधान मजूर पक्षाचा पराभव झाला. ते म्हणाले की आता आम्ही चालू भारत सोडू. कोणाचं राज्य द्यायचं? त्यांनी एक मिशन पाठवलं. अलेक्झांडर होता त्याच्यामध्ये, फिक्स होता, लॉरेन्स होता. या तिघांनी रिपोर्ट दिला का बाबासाहेब काय नाही त्या देशात. आणि एकही आमदार निवडून आला नाही. आपला हातही नाही आला. म्हणजे आपल्या पार्टीचे नगरसेवक पण नाही आले. म्हणजे त्यांनी रिपोर्ट केला की बाबासाहेब आंबेडकरच्या शेड्यूल कास्ट फेडरेशनचा एकही आमदार निवडून आला नाही. थोडंसं काय असं म्हणजे आहे थोडसे मतभेद फक्त मध्य प्रांतामध्ये आणि मुंबईमध्ये, बाकी काय नाही. मग त्यांनी ठरवलं का राज्य कोणाच्या हाती द्यायचं? जो कर्जत म्हणायचा ना, आय हॅव टू बिग या देशाचे मालक कोण? तर मुस्लिम लीग आहे आणि इंडियन नॅशनल काँग्रेस आहे, यांना देऊन द्या. असं गेले मधातच गेले. काय करता तुम्ही? अरे आम्ही आहो, आमचे प्रश्न आहे. तुम्ही गोरे इंग्रज गेले काय, काळे इंग्रज येऊन बसतील या खुर्चीत. आमचं काय? आमचं काय? 2-3 तास चर्चिल सोबत चर्चा केली. पार्लमेंटच्या लोकांसोबत त्यांनी, खासदारांसोबत चर्चा केली. तेव्हा नाही कुठे निवडून द्या काही. त्याच्यानंतर बाळासाहेब आंबेडकर कोणाकडे गेले, कुठे गेले,
याचं चिंतन करा शिकलेले लोक आहोत. आणि आता ज्या राजकारणामध्ये आपण कुठं आहोत, 75 वर्ष आपल्या संविधानाला झाली, आपण कुठं आहोत? संविधान आहे का? की संविधानाची मॉकरी सुरू आहे, विडंबना सुरू आहे. संविधान न बदलवता असंवैधानिक गोष्टी सुरू आहे. कॉर्पोरेट जगताचं राज्य आहे. समृद्धी महामार्गावर पाहिलं का तुम्ही एखादी बातमी? ती त्या धामणगावचा भटनेराचा एक शेतकरी कारंजाच्या समृद्धी रोडवर गेला आणि त्याच्या शेतातले लिंबू इकडे 2 रुपये भावानं खपत होते, तिकडे तो 150 रुपये विकून आहे का? कोणासाठी आहे रोड? बैलगाडी जात नाही, काय जाता येते का? बैलगाडी अलाव नाही, स्कूटर अलाव नाही. कोणासाठी आहे कॉर्पोरेट जगात? तो जो बायडन काय मला माहिती आहे का? या ट्रम्पला हे देताना 4 देताना हा अमेरिकेचा ट्रम्प 200-250 लहान लहान मुलीवर तो बॉम्ब टाकतो. मुली 250 ती एका शाळेवर बॉम्ब टाकतो. ह्या ट्रम्पला जानेवारी 25 मध्ये त्याला तो निवडून 1.5-2 वर्षात झाले. पहा कसा अपकार करतोय. बुद्धाने युद्ध नाकारलं, तो पहा काय करतो. तो जो बायडन काय म्हणाला की या जगातली डेमोक्रेसी हुकुमशाही, या जगातली डेमोक्रेसी अत्यंत सुपर रिच पीपलच्या हाती गेली. सुपर रिच पीपल, आपल्या देशातले सुपर रिच पीपल ओळखा. कोणतो? सुपर रिच, अति श्रीमंत देशाचे त्यांच्या हातात गेले. दुःख हे आहे की ते तुम्हाला कळत नाही आणि मीडिया तुमचा नाही. त्याचे चॅनल आहे, 27 चॅनल, हा तुम्हाला कळूच देत नाही. बोललं पाहिजे. मी तुम्हाला मी संपवतो आता. शेवटचा एक प्रसंग सांगू. महाभारतामध्ये धूत म्हणजे जुवा. तर ते राजे खेळतात त्याला ते धूत म्हणतात. आपण खेळलं तर गलिपा जुवा वगैरे तसा आहे. एक धूत पर्व आहे. त्याच्यामध्ये हा दुर्योधन राजा, अर्जुन वगैरे सारे पण आणला, हे पण आणला, ते जुवा तो हारतो. शेवटी द्रौपदीला आणतो. हिला पण आणला. व्यवस्था पहा, मूल्य पहा. आपण देतो भरपूर चांगले मूल्य आहे. तो द्रौपदीला घेऊन येतो. किती मोठे मोठे लोक होते बाबा. भीष्म होता, द्रोण होता. द्रौपदीला पकडून आणलं दुर्योधनानं. द्रौपदीने एक सभागृहाला प्रश्न केला की मला विकण्याचा यांना अधिकार आहे का? आणि एवढं हारले. गुलामाला कोणाला विकण्याची, गुलाम करण्याचे अधिकार हे मला सांगा. सारे चूक. भीष्म चूक, द्रोण चूक, किती केलं. म्हणून पांडवांचा विनाश झाला. आपणही जर चुपच राहिलो, फार चांगला आहे, मस्त आहे, व्यवस्थित आहे. आपण जर समारंभनाथ बाबासाहेब जसे गेले, आपले पूर्वज गेले, तसे जर एकीने नाही लढलो, चूप राहिलो, तर आपलं संविधान आजच डोक्यात आहे. काय करते सारे महाराष्ट्रातल्या देशाचे गुरु आहे सुद्धा जात फायदा आहे. आमचीच लोक सारे गुरुगुरु आहे, सच्चे आहे. सर्व कीबोर्डवर बसलेले कोण लोक आहेत. साऱ्या संवैधानिक व्यवस्था बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वायत्त केल्या होत्या तुमच्यासाठी, त्या त्यांनी हातात घेतलेल्या आहेत. न्यायालय काय निर्णय देतात? न्यायालय सुद्धा निर्णय देतात. साऱ्या ऑटोनॉमस स्वायत्त संस्था त्यांनी हातात घेतल्या आणि संविधान न बदलवता संविधानिक गोष्टी करत नाही, त्याच्यामध्ये करत नाही. आणि तसं ते संविधान काय पर्यंत आत्ताच्या हातात आहे. अहो सर्व उद्योग जे बाबासाहेबांना सरकारजवळ ठेवले होते, काय ठेवले?
बँका कोणाच्या होत्या? शेठ सावकारांच्या. पण ते सरकारकडे गेल्यामुळे काय भेटतो तुम्हाला? 13% हिस्सा, 60% हिस्सा, 10% हिस्सा. किती बँक आहेत लोक आपले? रेल्वे, आता रेल्वे तुम्ही रिटायर झाले, त्या रेल्वे उद्या आधार दिलेत काय? रेल्वे 13% रिप्रेझेंटेशन आहे ना. पण हे सारे सरकारी उद्योग जर कॉर्पोरेटरला दिले, तुझं रिझर्वेशन कुठे जाईल? संविधान न बदलवता संविधान मृतपाय करण्याचे जे प्रयत्नाची ओळखा मला या ठिकाणी बोलावलं आणि खूप शांतपणे ऐकून घेतलं. मी आता जवळपास 10 तारखेपासून भाषण देतोय. जवळपास गेलो त्यानंतर तपशिला महाविद्यालयाला गेलो, काल एका ठिकाणी गेलो, आता अजून 17 तारखेपर्यंत आहे. त्याच्यामुळे आता माझ्या लक्षात काही प्रॉब्लेम येऊ शकते, पण आहे काय काळजी घेणार. जय भीम, जय भारत.